क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. तर पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स शिकताना लक्षात राहू द्या, आपल्याला क्लासिफिकेशन कोणाचं करायचंय? एलिमेंट्स. ओके. मग एलिमेंटचं क्लासिफिकेशन करते वेळी आपल्याला माहित पाहिजे की आपल्या नेचरमध्ये किंवा सध्या आपल्याला नोन असलेले, माहित असलेले किती एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. किती एलिमेंट्स प्रेझेंट आहेत? 118. त्याचा अर्थ 118 एलिमेंट्स आर नोन. म्हणजे आजच्या काळात आपल्याला 118 एलिमेंट्स माहिती आहे. मग हे एलिमेंट्स पृथ्वीच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत सोबत राहणार. पण मानवाचा जसा जसा विकास होत गेला, मानवाची बुद्धी जशा प्रकारे वाढत गेली, त्याप्रमाणे हळूहळू वेगवेगळ्या एलिमेंटचा शोध लागत गेला. ते आधीच प्रेझेंट होते निसर्गामध्ये, ते आधीच प्रेझेंट होते, फक्त त्यांचा शोध वेळोवेळी टप्प्याटप्प्याने लागलेला आहे. मग सुरुवातीच्या काळात काही 30-40 सापडले असतील, 50 सापडले असतील, 60, त्याच्यानंतर हळूहळू एक एक वाढत वाढत 118 वर आकडा आलेला आहे. आणखी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पृथ्वीचा अभ्यास करायचा वेळ राहिलेला. समुद्र तळापर्यंत आणखी माणूस पोहोचलाय का? नाही. एक 5%, 3% समुद्र आपण आतापर्यंत एक्सप्लोर केलेला आहे. त्याच्यापेक्षा आणखीन पण समुद्र आहे, त्याला एक्सप्लोर करायचं. याचा अर्थ आणखीन एलिमेंट सापडू शकतात आपल्याला निसर्गामध्ये. ठीक आहे. मग ते सापडतील तेव्हा सापडतील. मग सध्या किती सापडलेत मला? 118. मग या एलिमेंट्सला क्लासिफाय करायची प्रोसेस जी आहे ती सगळ्यात आधी सुरू केलेली आहे. कोण? डोबेर्नायरनं. कोण तयार केलेला आहे? डोबेर्नायरनं. काय केला? सर्वात आधी क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला. ओके. मग त्या डोबेर्नायरनं काय केलं ते शिकू आपण. शास्त्रज्ञाचं नाव काय? डोबेर्नायर. डोबेर्नायर त्याच्या जी पद्धती होती तिला डोबेर्नायर ट्रायड म्हणलं जातं. ट्रायड म्हणजे की काय? 3. ट्रायड म्हणजे की काय? 3. मग या डोबेर्नायरनं काय केला? हे जे एलिमेंट्स आहेत यांना 3-3च्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं. काय अडचण? मग कशा प्रकारे डिवाइड केला? नक्की कोणता गुणधर्म, नक्की कोणत्या प्रॉपर्टीज त्या डोबेर्नायरने यूज केला त्याच्याबद्दल आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. मग काय विचार केला डोबेर्नायरनं? अभ्यास केला की हे जे एलिमेंट्स आहेत, या ज्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कोणत्या असतील? त्या फिजिकल असतील, त्या केमिकल असतील, त्यांचं दिसणं काय आहे, ते कशा प्रकारे रिॲक्ट करतात, ते कुणासोबत रिॲक्शन करतात, हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. मग या ज्या प्रॉपर्टीज आहेत कुणाच्या? एलिमेंट्सच्या. एलिमेंट्स ज्या प्रॉपर्टीज आहेत, एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कुणाशी रिलेटेड आहेत म्हणला त्यानं म्हणला या रिलेटेड आहेत कुणाशी? त्यांच्या ॲटॉमिक मासशी. काय अडचण? या ज्या एलिमेंटच्या डोबेर्नायर एलिमेंटचा अभ्यास करते वेळी त्याला समजलं की एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या रिलेटेड आहेत, म्हणजे त्याचा जेवढा ॲटॉमिक मास त्या प्रकारचं तो काय करणार आहे? काम करणार आहे. तो त्या प्रकारची वागणूक देणार आहे, त्या प्रकारे तो रिॲक्शन करेल, त्या प्रकारचा तो दिसेल वगैरे वगैरे. ते त्याचं सगळं ते कुणावर अवलंबून आहे? ॲटॉमिक मास. काय अडचण? मग त्यानं काय केला? ॲटॉमिक मास वरती रिलेटेड आहेत म्हणला सोबतच त्यानं काय विचार केला किंवा त्यानं जो शोध लावला त्यानं काय केला? एलिमेंट्सला 3-3च्या ग्रुपमध्ये डिवाइड केला. जे एलिमेंट्स प्रेझेंट होते त्या एलिमेंट्सला त्यानं काय केला? 3-3च्या ग्रुपमध्ये डिवाइड केला, क्लासिफाय केला. लिहून घेऊ की बाबा ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. काय केला? 3-3चे ग्रुप तयार केला. मग आपण जेव्हा क्लासचे ग्रुप तयार करतो, क्लास ए, क्लास बी, क्लास सी, काय करतो? एकसारखे विद्यार्थी असतो. एक हुशार विद्यार्थी आहेत तर क्लास ए,
त्याच्यावर थोडेसे कमजोर विद्यार्थी आहेत तर क्लास बी. म्हणजे त्यांची आपण प्रॉपर्टी पाहिली, त्यांचा आपण प्रॉपर्टी पाहिली आणि त्याच्यावरून त्यांना एखाद्या क्लासमध्ये बसवलंय. याचा अर्थ याने पण हा ग्रुप करताना काहीतरी विचार केला होता. मग तो कशाचा विचार केलेला होता? त्याने विचार केलेला होता एलिमेंट्सच्या केमिकल प्रॉपर्टीज. कुणाचा विचार केला त्यानं? एलिमेंट्सच्या केमिकल प्रॉपर्टीजचा विचार करून त्यानं काय केला? हे 3चे ग्रुप केला. मग हा जो 3चा ग्रुप आहे या ग्रुपला त्यानं काय म्हणला? ट्राय. त्यानं काय म्हणला? ट्राय. अँड he gave the name to this group किंवा this group of 3 element is called triads. काय अर्थ? सोबत हे ट्रायड तयार केल्यानंतर त्यानं काय केला? 3 आहेत, 3 विद्यार्थी आणले. उगाचच कोणाला कुठे बसवलं का? नाही. मी काय करणार आहे? त्यांना त्यांच्या उंचीनुसार वर्गात बसवणार आहे. बरोबर? 3 जण आहेत बेंचवरती. अलीकडला बुटका असेल, त्याच्या पलीकडला थोडासा उंच असेल, त्याच्यात पलीकडला थोडासा उंच असेल, जेणेकरून पलीकड जो बसलाय त्याला पण आपला बोर्डवरचं लिहिलेलं दिसेल. बरोबर आहे? अशा प्रकारे आपण मांडणी करतो. मग सेम अशाच प्रकारे डोबेर नायरनं पण काय केला? एलिमेंट्सची जी अरेंजमेंट होती, ती कशी केली? अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स किंवा एलिमेंटची जी अरेंजमेंट होती ती कशी केली? त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासवरून. त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासवरून त्यानं काय केलं? त्या तिघांच्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आलेला. काय सोबतच हे ठेवल्यानंतर त्याला काही एलिमेंट्सच्या ग्रुपमध्ये एक नवीन गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे काय? की या तिघांपैकी जो मध्य भागातला एलिमेंट आहे, तिघांपैकी जो सेंटरचा एलिमेंट आहे, त्याचं ॲटॉमिक मास हा इक्वल दिसला त्याला कुणाच्या? त्या उरलेल्या 2 एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासच्या मीनशी. लक्षात घ्या काय बोललो मी, लिहून घेऊ म्हणजे समजून जाईल. की ही नोटेड दॅट, त्याला लक्षात आलं की काय? ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, atomic mass of middle element is equal to mean of atomic mass of other 2 elements. काय अडचण? कुणाला काय अडचण? परत एकदा ऐका, मग आपण पुढे डोबेरना ट्रायड ही डिनोटेड दॅट किंवा ही स्टेट दॅट एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू द atomic mass. First thing. Second thing is he made 3 groups of element. He made a group of 3 एलिमेंट, म्हणजे प्रत्येक ग्रुप मध्ये 3 एलिमेंट्स होते. सोबतच दिस ग्रुप किंवा हे जे ग्रुप केले ते कुणावरती अवलंबून केले? त्यांना त्याच्या